मित्रांनो, आजचा आपला टॉपिक बेसिक इलेक्ट्रॉनिक मधला सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर मटेरियल जे आहेत हे फार महत्त्वाचे आहे इलेक्ट्रॉनिकच्या दृष्टिकोनातून, कारण यापासून बनवणारे जे पार्ट्स आहेत त्याचा आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये डायोड, ट्रान्झिस्टर हे मेनली सेमीकंडक्टर मटेरियलपासून बनवले जातात. त्यात महत्त्वाची भूमिका इलेक्ट्रॉनिक्स सगळ्या PCBवरती तुम्हाला बघायला भेटेल. डायोड, ट्रान्झिस्टर पण बघायला भेटेल. या सेमीकंडक्टर शिवाय डायोड आणि ट्रान्झिस्टर आपण बनवू शकत नाही. डायोड हे रेक्टिफिकेशनचं काम करत आहे, त्यामुळं इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमध्ये रेक्टिफिकेशन तेवढंच महत्त्वाचं आहे. डायोडचे तेवढीच महत्त्व आहे, तेवढंच महत्त्व ट्रान्झिस्टरचं आहे. त्यामुळे सेमीकंडक्टर मटेरियल आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलं आहे की सेमीकंडक्टर काय असतो, तरी आपण एकदा रिपीट करूया. सेमीकंडक्टर हा असा पदार्थ आहे की ज्यामध्ये इन्सुलेटर आणि कंडक्टर या दोघांचे गुणधर्म असतात. तसेच यांच्या अणूच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात. आता सेमीकंडक्टरमध्ये इन्सुलेटरचे पण गुणधर्म असतात आणि कंडक्टरचे पण गुणधर्म असतात. काही विशिष्ट टेम्परेचरला जर तापमान वाढल्यानंतर रेजिस्टन्स कमी होतो, त्यावेळेस सेमीकंडक्टर हा कंडक्टर म्हणून काम करतो. आणि ज्यावेळेस तापमान कमी होतं त्यावेळेस त्याचा रेजिस्टन्स वाढतो, त्यावेळेस तो इन्सुलेटर म्हणून काम करतो. याची गरज आपल्याला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आहे, त्यामुळे आपण याचा वापर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट म्हणून करतो. सेमीकंडक्टर मटेरियल आपण इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्समध्ये वापरतो, मोस्टली इन डायोड अँड ट्रान्झिस्टर्स. याचे लक्षात ठेवण्यासारखी बाबी आहे की यांच्या शेवटच्या कक्षेत जे असतात ते 4 इलेक्ट्रॉन्स असतात. त्याचे एक्झाम्पल आहेत जर्मेनियम आणि सिलिकॉन. या ठिकाणी जर्मेनियम आणि सिलिकॉन दाखवलं आहे, प्रत्येकाच्या अणूची रचना दाखवली. हा जर्मेनियम आहे. जर्मेनियमची जी शेवटची कक्षा आहे याच्यामध्ये 4 आपल्याला मुक्त इलेक्ट्रॉन्स दिसतात आहेत. जर्मेनियमचे चा जो अणु क्रमांक आहे, ॲटॉमिक नंबर जो आहे तो 32 आहे. आपण मागं पण बघितलं, यामध्ये असणारे प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉनच्या संख्येवरती आपण त्याचा ॲटॉमिक नंबर ठरवतो. प्रोटॉन्स 32 आहेत, हे प्रोटॉन्स 32 आहेत, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन्स 32 आहेत. त्याच्यामुळं याचा जो अणु क्रमांक आहे तो 32 आहे. त्याच पद्धतीने हा सिलिकॉन आहे. याच्या देखील शेवटच्या कक्षेत, अणूच्या शेवटच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. याचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 14 आहे, कारण त्याची प्रोटॉनची संख्या 14 आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही 14 आहे. हा जर्मेनियम आहे. हे दोन्ही सेमीकंडक्टर म्हणून वापरले जातात. सेमीकंडक्टर म्हणून वापरले जातात काही इलेक्ट्रॉनिक कंपोनंट बनवण्यासाठी. यात काहीतरी महत्त्वपूर्ण गुणधर्म आहेत, प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यामुळे याचा वापर केला जातो. याचा आपण डिटेलमध्ये विचार करणार आहोत. यानंतर सेमीकंडक्टरचे काही प्रकार आहेत. त्या प्रकारामध्ये मुख्य म्हणजे सेमीकंडक्टर मटेरियल जे आपण सांगितलं जर्मेनियम आणि सिलिकॉन आहे, तर या सेमीकंडक्टर मटेरियलचे प्रकार आहेत. याच्यामध्ये मुख्य म्हणजे 2 प्रकार ज्याचे मुख्य आहेत ते इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक. एक इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे आणि दुसरा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे. आता इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि एक्सट्रिन्सिकचे 2 प्रकार आहेत किंवा त्याचे गुणधर्म म्हणता येईल. इंट्रिन्सिक जो आहे तो पूर्णतः प्युअर असतो, शुद्ध सेमीकंडक्टर असतो. म्हणजे जर्मेनियम आणि सिलिकॉन, जसं आपण म्हणतो की जर्मेनियम हा कोळशाच्या खाणीमध्ये सापडणार आहे, किंवा कोळशाच्या खाणीत भोगटीपासून सापडतो किंवा जस्तापासून. तसाच एक्सट्रिन्सिक जो आहे तो इम्प्युअर आहे. म्हणजेच इंट्रिन्सिक पासूनच आपण एक्सट्रिन्सिक बनवतो. म्हणजे जर आपण बघितलं की खाणीतनं सापडलेलं जर आपण मूलद्रव्य घेतला जो की जर्मेनियम आणि सिलिकॉन असेल, तो जो आहे तो खाणीत सापडलेला तो प्युअर आहे. हा प्युअर आहे. त्याच्यावरती काही प्रक्रिया करून आपण त्याला इम्प्युअर करतो. तर ते इम्प्युअर केल्यानंतर त्याच्यात परत 2 प्रकार पडतात, जो की आहे पहिला पी टाईप सेमीकंडक्टर आणि दुसरा आहे तो एन टाईप सेमीकंडक्टर. यामध्ये इम्प्युरिटी ही या सेमीकंडक्टरला इम्प्युअर करावं लागतं.
ते केल्यामुळं काहीतरी फायदा होतो, त्यासाठी हा इम्प्युअर करावा लागतो. शुद्ध जर असेल तर त्याचा गुणधर्म आपण बघणार आहोत, त्याचा दुष्परिणाम काय. तर हे मुख्य म्हणजे सेमीकंडक्टरचे प्रकार आहेत. एक इंट्रेन्सिक आहे, मुख्य दोन प्रकार, इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक. एक प्युअर सेमीकंडक्टर आहे, इंट्रेन्सिक जो आहे तो इम्प्युअर आहे. आणि त्यामुळे त्याचे दोन प्रकार परत पडतात, एक पी टाईप पडतो सेमीकंडक्टर आणि दुसरा असतो एन टाईप सेमीकंडक्टर. यापुढे जाऊन इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये हा आपण आता सांगितलं की हा प्युअर आहे, पूर्णपणे शुद्ध आहे, याच्यामध्ये अशुद्धता नाही आहे. हा प्युअर असल्यामुळे जसा असा खाणी सापडला तसा बघितला तर पूर्णपणे प्युअर आहे. हा प्युअर असल्यामुळे याचा जो कंडक्टन्स आहे तो लो आहे, म्हणजे करंट वाहून येण्याची जी क्षमता याच्यामध्ये असते रूम टेम्परेचरला ती कमी असते. परंतु ज्यावेळेस आपण हे याचा वापर, या मटेरियलचा वापर डायोड किंवा ट्रान्झिस्टर बनवण्यासाठी करतो, त्यावेळेस त्याचा यूज हा त्याचा करंट त्यातनं लवकरात लवकर पास झाला पाहिजे. म्हणजे तो काही टेम्परेचरला आपण कंडक्टर म्हणून सांगितलं की तो कंडक्टर म्हणून काम करतो. तर कंडक्टरचं काम असं असतं की तो लवकरात लवकर करंट पास करतो. म्हणजेच एखाद्या डायोडचं उदाहरण घेतलं तर डायोड हा फॉरवर्ड बायस म्हणजेच एकाच दिशेने तो करंट पाठवतो. तर त्यामुळं जर करंट पाठवायचा असेल तर करंटमध्ये अडथळा नको. जर अडथळा असेल तो करंट लवकरात लवकर त्या डायोडमधनं किंवा त्या सेमीकंडक्टर मटेरियलमधनं पास होणार नाही. जसं जर विचार केला तर हा इंट्रेन्सिकमध्ये प्युअर असल्यामुळं त्याच्यामध्ये कंडक्टन्स लो आहे, म्हणजे याच्यामध्ये रेजिस्टन्स जास्त आहे, करंटचं जे वहन आहे ते लवकरात लवकर होत नाही. त्यानंतर हा एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर आहे. त्यामुळे आपण मागं बघितलं की इंट्रेन्सिक जो जास्तीत जास्त वापरला जात नाही, कारण तो प्युअर आहे आणि त्यामध्ये कंडक्टन्सचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. आता त्याला इम्प्युअर का करायचं, तर इम्प्युअर करणे म्हणजे दुसरा प्रकार जो आपण बघत होतो एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर, हा इम्प्युअर आहे. इम्प्युअर आपण करतो, तो स्वतःहून इम्प्युअर होत नाही, तो प्युअर असतो. त्याला इम्प्युअर करण्याचं काम आपण करतो, कारण त्यातनं काहीतरी गुणधर्म आपल्याला भेटतात. त्यामुळे आपण त्याला काय करतो, इम्प्युअर करतो, अशुद्ध करतो. अशुद्ध केल्यामुळे, त्याला इम्प्युअर केल्यामुळे त्याचा कंडक्टन्स जो असतो तो गुड होतो, म्हणजे जो करंट वाहण्याचं प्रमाण आहे ते वाढतं. प्युअरपेक्षा इम्प्युअर केल्यानंतर त्यामधनं करंट वाहण्याचं जे प्रमाण आहे ते वाढतं. आता हे इम्प्युअर करण्याची जी प्रोसेस आहे याला डोपिंग म्हणतात. डोपिंगचा आपण माहिती पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहे. हा डोपिंग केला जातो इम्प्युअर करण्यासाठी. एखादा सेमीकंडक्टर जर आपल्याला इम्प्युअर करायचा असेल तर त्यामध्ये आपण काय करतो, डोपिंग करतो. आणि तो डोपिंगचा जो रेशो असतो 1:10⁶, 10⁶. याचा अर्थ 1,00,000 जर पार्टिकल सेमीकंडक्टर असेल, 1,00,000चे पार्टिकल समजा सेमीकंडक्टर असेल तर त्यामध्ये एक भाग हा इम्प्युअर एलिमेंट टाकला जातो. एक भाग इम्प्युअर एलिमेंट, 1,00,000 भाग तुमच्या सेमीकंडक्टरचे. म्हणजे जर 1,00,000 भाग जर सेमीकंडक्टर जर्मेनियम असेल तर त्यामध्ये फक्त एक भाग हा तुमचा इम्प्युअर एलिमेंट टाकला जातो. एवढा कमी रेशो त्याचा असतो. कमीत कमी मूलद्रव्य मिक्स करण्याचा प्रयत्न असतो अशुद्धतेसाठी. त्यामुळे एक भाग फक्त अशुद्ध मूलद्रव्य 1,00,000 जर्मेनियमच्या भागांसाठी किंवा सिलिकॉनच्या भागांसाठी, असा तो रेशो असतो. आता आपण बघणार आहोत डोपिंग म्हणजे काय असतं. आताच बघितलं आपण एक्सट्रेन्सिकमध्ये इम्प्युअर करतो, आपण इम्प्युअर करण्यासाठी डोपिंगची प्रोसेस वापरतो. आता याच्यामध्ये डोपिंग याचा अर्थ काय असतो, या इमेजद्वारे आपण क्लॅरिफिकेशन घेऊ. डोपिंग प्रोसेस आपण याच्या अगोदर पण ऐकली असेल. ज्या ॲथलेटिक्सच्या गेम घेतल्या जातात, ॲथलेटिकमध्ये भरपूर प्रकार आहेत, किंवा जिमिंगमध्ये बॉडी बिल्डिंगसाठी. आता या ठिकाणी आपण बघतोय बॉडी बिल्डिंगसाठी, बॉडी जर तुम्हाला लवकर वाढवायची असेल तर काही बॉडी बिल्डर्स इंजेक्शन्स घेतात किंवा प्रोटीन्स घेतात, प्रोटीनचे इंजेक्शन्स घेतात. याचा बॉडीला सुद्धा इफेक्ट होतो. ही जी प्रोसेस आहे ही डोपिंग आहे. डोपिंग याचा अर्थ असा की समजा एक उदाहरण आपण घेऊया की समजा एका हाताने, हा जो एक हात आहे, एक हाताने मी समजा 50 किलो वजन उचलत असेल तर डोपिंग केल्यानंतर त्याच हाताने मी 100 किलो वजन उचलू शकतो. म्हणजे त्याची एनर्जी लेवल ही वाढवली जाते. हा साधा प्रकार आहे. आता ह्याची एनर्जी लेवल वाढवली, सेमीकंडक्टर सुद्धा डोपिंग करून काय केली जाते, लेवल ही वाढवली जाते. म्हणजे त्याच्यातले जे गुणधर्म आहेत ते सुधारले जातात. जसं या ठिकाणी ॲथलेटिकमध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी डोपिंग प्रोसेस केली जाते. डोपिंग टेस्टिंगसुद्धा होते. ॲथलेटिक्स जे खेळतात त्यांच्यासाठी डोपिंग टेस्ट होते की त्यांनी डोपिंग केलं आहे का नाही बघण्यासाठी. डोपिंग करणे अनलिगल आहे, लिगली नाही आहे. हे आपण उदाहरण एक्झाम्पल म्हणून दाखवले की डोपिंग प्रोसेस नेमकी असते काय ते समजण्यासाठी.
तर डोपिंग केल्यामुळे आताच आपण उदाहरण बघितलं की समजा या हाताने मी 50 किलो वजन उचलत असेल तर डोपिंग केल्यानंतर हे इंजेक्शन घेतल्यानंतर मी एका हाताने 100 किलो वजन उचलू शकतो. यालाच आपण डोपिंग म्हणू. इलेक्ट्रिकलच्या क्षेत्रात सेमीकंडक्टरमध्ये डोपिंग म्हणजे एखाद्या शुद्ध एलिमेंटमध्ये म्हणजे मूलद्रव्यामध्ये एखादा अशुद्ध मूलद्रव्य मिसळणे याला आपण काय म्हणतो? डोपिंग म्हणतो. हे केल्यामुळे आपल्याला जो शुद्ध कंडक्टर आहे ह्याचे जे गुणधर्म आहेत ते वाढवता येतात. त्यामुळे डोपिंग केलं जातो. जसं आपण अजून एक उदाहरण देऊ शकतो की ओरेड लाईनमध्ये आपण ACSR कंडक्टर वापरतो. ACSR कंडक्टर वापरण्यामागं आता ACSR कंडक्टर हा ॲल्युमिनियमपासून बनवलेला आहे, पण ॲल्युमिनियमवरती GIचा म्हणजे गॅल्वनाइज्ड आयनचा थर दिला आहे. तो थर देण्याचं कारण काय की ते ॲल्युमिनियमची जी यांत्रिक शक्ती ती यांत्रिक शक्ती गॅल्वनाइज्ड आयनचा थर दिल्यामुळे काय होते? वाढते. ह्याला पण आपण एक प्रकारचं डोपिंग म्हणू शकतो. त्याची शक्ती वाढवण्यासाठी यांत्रिक शक्ती वाढवण्यासाठी आपण त्याला काय केलं? गॅल्वनाइजवरती मिक्स केलं म्हणजे ॲल्युमिनियमवरती आपण गॅल्वनाइजचा थर दिला. तसं डोपिंग ही प्रोसेस आहे. जे आपल्या क्षेत्राशी रिलेट करूया तर सेमीकंडक्टरमध्ये एखाद्या प्युअर सेमीकंडक्टर म्हणजे जर्मेनियम आणि सिलिकॉनमध्ये जर आपण इम्प्युअर एलिमेंट जर मिक्स केला तर त्याची आपण काय करू शकतो? गुणधर्म प्रॉपर्टीज या वाढू शकतो, ज्याच्यातनं आपल्याला फायदा होईल. त्याची फायदा काय होतो की करंट व्हायला तुम्हाला कंडक्टन्स हा चांगला होतो म्हणजे करंट व्हायला मार्ग चांगला भेटतो. इम्प्युरिटीज मिक्स केल्यामुळे त्याचं प्रमाण कमी आहे परंतु करावं लागतं. आता ह्याच्या पुढे जाऊन पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल. आता यामध्ये आपण बघतोय की एक्स्ट्रिन्सिकमध्ये इम्प्युरिटी मिसळल्यानंतर पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल तयार होतो. आता हा पी टाईप काय असतो? तर पी टाईपमध्ये आपण आता सांगितलं की काहीतरी इम्प्युरिटीज मिक्स करावं लागते. आता ही इम्प्युरिटीज म्हणजे कुठले एलिमेंट इम्प्युरिटी मिक्स करावं लागते याचा अर्थ या सेमीकंडक्टरमध्ये तुमच्या जर्मेनियम किंवा सिलिकॉनच्या सेमीकंडक्टरमध्ये दुसरे मूलद्रव्य मिक्स केले जातात. आता दुसरे मूलद्रव्य पण 118 मूलद्रव्य आहेत, त्यापैकी काहीच मूलद्रव्य आपण मिक्स करतो. पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये आपण ट्रायव्हॅलेंट एलिमेंट मिक्स करतो. पी टाईप सेमीकंडक्टर जर बनवायचा असेल तर त्या ठिकाणी आपण ट्रायव्हॅलेंट एलिमेंट हे मिक्स करतो. म्हणजे एखादा सेमीकंडक्टर घेतला जर्मेनियम, त्याच्यामध्ये आपण ट्रायव्हॅलेंट एलिमेंट मिक्स करतो. आता हे ट्रायव्हॅलेंट एलिमेंट म्हणजे काय असतात की असे एलिमेंट, असे अणू, असे मूलद्रव्य की ज्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात. प्रत्येक मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन्स नसतात. त्यामुळे आपण सांगितलं 118 मूलद्रव्य आहेत, त्यापैकी काहीच मोजके मूलद्रव्य आहेत की ज्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात. असे मूलद्रव्य जर तुम्ही जर्मेनियम किंवा सिलिकॉनमध्ये जर मिक्स केले तर त्यापासून तुम्हाला पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल तयार करता येऊ शकतं. तर याच्यामध्ये ट्रायव्हॅलेंट इलेक्ट्रॉन्स म्हणजेच त्यामध्ये उदाहरण दिलं या ठिकाणी गॅलियम आणि इंडियम हे जे मूलद्रव्य आहेत यांच्या अणूच्या शेवटच्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन्स असतात. या ठिकाणी उदाहरण आपण बघूया. गॅलियम आपण सांगितले, गॅलियमचे उदाहरण आहे. गॅलियमची आपण शेवटची कक्षा जर बघितली, हा ऑर्बिट लास्ट ऑर्बिट आहे, याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, 1, 2 आणि 3. म्हणजे हा ट्रायव्हॅलेंट एलिमेंट आहे. ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात त्याला ट्रायव्हॅलेंट, ट्राय याचा अर्थ 3 एलिमेंट असतात. तर ह्याचा जर अणू आपण सेमीकंडक्टर जर्मेनियममध्ये किंवा सिलिकॉनमध्ये जर ह्याचा एक अणू आपण मिक्स केला तर त्यापासून आपल्याला पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल भेटू शकतो. दुसरं आपण ह्याच्यामध्ये उदाहरण बघितलं होतं इंडियम. तर इंडियमच्या पण शेवटच्या कक्षेमध्ये आपण बघू शकतो की 3 इलेक्ट्रॉन्स असतात. ही इंडियमचा मूलद्रव्याचा अणूची रचना आहे. यामध्ये 3 शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, 1, 2 आणि या ठिकाणी 3. याचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 49 आहे. याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. याची जी सबशेल्स आहे, आपण काल सबशेलबद्दल पण माहिती बघितली होती. प्रत्येक शेलमध्ये जसं आपण सांगितलं 7 शेल असतात, 7 ऑर्बिट असतात. त्या प्रत्येक ऑर्बिटच्या नंतर देखील काही सबशेल्स असतात. याची विभागणी या ठिकाणी दाखवलेली असते. कुठल्या सबशेल्समध्ये किती इलेक्ट्रॉन्स दिलेले असतात. महत्त्वाचं म्हणजे इंडियममध्ये शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळे हा देखील ट्रायव्हॅलेंट एलिमेंट आहे, म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे आपण पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल बनवण्यासाठी वापरतोय. आता या पी टाईप सेमीकंडक्टरचा जो कोव्हॅलेंट बँड असतो तो कसा निर्माण, म्हणजे तुमच्या जर्मेनियममध्ये जर तुम्ही इंडियम जर मिक्स केला, जर्मेनियमचा एका अणूचा इंडियमच्या एका अणूशी जर तुम्ही बॉन्ड केला, बॉन्ड करणे याचा अर्थ काय, जर एखाद्या कंपनीत तुम्ही कामाला लागले, कंपनी तुमच्यासोबत बॉन्ड करते याचा अर्थ काय की ती तुमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करते. तसाच जर्मेनियमसोबत एखादा इम्प्युअर मटेरियल जर बघितलं इंडियम, हा कॉन्ट्रॅक्ट करतो म्हणजे बॉन्ड करतो. तो जो कोव्हॅलेंट बॉन्ड असतो तो कसा असतो आपण त्या ठिकाणी बघणार आहे पी टाईप बनवण्यासाठी. या ठिकाणी इमेज रिलेट करा. टॉपिक थोडा अवघड आहे, जर रिलेट व्यवस्थित केलं तर तुम्हाला समजायला सोपं जाईल. याच्यामध्ये
सेमीकंडक्टर मटेरियल म्हणून हे जे चार दाखवलेत, सेमीकंडक्टर मटेरियल म्हणून आपण समजा सिलिकॉन हा उदाहरण धरलं. हा समजा सिलिकॉनचा अणू आहे, हा पहिला अणू आहे, हा दुसरा अणू आहे, हा तिसरा अणू आहे, हा चौथा अणू आहे. अशा भरपूर अणूंपासून तुमचं सिलिकॉन किंवा कुठलाही पदार्थ जर धरलं तर तो तयार होत असतो. आपण इथं उदाहरण धरले सेमीकंडक्टर, त्यामुळे हा जो आहे तो सिलिकॉन आहे. हा एक सिलिकॉनचा अणू आहे, हा दुसरा अणू आहे, हा तिसरा अणू आहे, हा चौथा अणू आहे. सिलिकॉनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर आहे. हा सिलिकॉन आहे, इथं मग 4 दिले म्हणजे 1 2 3 4. हा एक अणू, हा दुसरा सिलिकॉनचा अणू 1 2 3 4. हा तिसरा 1 2 3 4 आणि हा चौथा अणू, याच्यामध्ये 1 2 3 4. म्हणजे सिलिकॉनचे जे बाहेरचे दिसतात आहेत हे 4 अणू आहेत. आणि त्यामध्ये आपण एक इंडियमचा अणू मिक्स करतोय. इंडियमचा जो अणू आहे तो किती असतो? ट्रायव्हॅलेंट असतो. ट्रायव्हॅलेंट याचा अर्थ त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स. हा तुमचा इंडियमचा अणू आहे. हा दाखवला कोव्हॅलेंट बँड, हा जो दाखवला गोल सर्कल दाखवला आहे हा कोव्हॅलेंट, म्हणजे ह्यांच्याशी तो संबंध देतोय. ह्याचा संबंध ह्याच्याशी जोडला जातो, ह्याचा संबंध ह्याच्याशी, कारण हे शेजारी शेजारी असतात, जोडलेले असतात एकमेकांना. त्यामुळे ह्याचा ह्याच्यासोबत संबंध, ह्याच्यासोबत आणि ह्याच्यासोबत चारही बाजूला ह्याचे अणू असतात, त्याच्यामुळे ह्याचा संबंध 4 अणूंशी येतो. हा आपण म्हणतो की हा इंडियम आहे. इंडियममध्ये शेवटच्या कक्षेत किती अणू आहे, किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. 1 2 आणि 3. हा तिसरा आणि चौथा जो मोकळा राहतो त्या ठिकाणी होल क्रिएट होतो. हा मोकळा राहत नाही, 4 ठिकाणी बँड झाला पाहिजे, तो बॅलन्स राहिला पाहिजे. यामुळं या ठिकाणी एक होल निर्माण होतं. जसं हा इलेक्ट्रॉन्स आहेत याच्यावरती तुमचा निगेटिव्ह चार्ज असतो. हा इलेक्ट्रॉन्स आहेत प्रत्येकाचे निगेटिव्ह चार्ज. जसं हा पार्टिकलचा होल जो तयार होतो याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. या गोष्टीची तुम्ही व्यवस्थित रिलेट करा. आपण पहिल्यापासून सांगूया की हा जो बाहेरचे दाखवले 4 अणू हे सिलिकॉनचे अणू आहेत. हे जे 4 दाखवले सिलिकॉन, सिलिकॉनच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती अणू इलेक्ट्रॉन्स असतात? 4 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? सेमीकंडक्टर. तर हे 4 अणू आहेत, प्रत्येकाच्या बाहेरच्या कक्षेमध्ये शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स, यामध्ये 4, यामध्ये 4. हे झाले तुमचे सिलिकॉन. आणि मध्ये जो बॉन्ड केला आपण तो आहे इंडियम. इंडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स? 3 इलेक्ट्रॉन्स. 1 2 3. या 3 इलेक्ट्रॉनचा संबंध तुमच्या या तीन वरच्या सिलिकॉनशी जोडला जातो. परंतु एक सिलिकॉनचा जो अणू मोकळा राहतो त्यासोबत पण बॉन्ड केला जातो, पण तिथली जी जागा असते ती होलच्या प्रमाणात मोकळी राहते. म्हणजेच कुठला तरी बॉन्ड ज्यावेळेस आपण याला सप्लाय देऊ, सप्लाय दिल्यानंतर कुठला तरी एक इलेक्ट्रॉन्स कुठल्या तरी ॲटमचा हा त्या ठिकाणी ओढला जातो. असंच पुढं तुमचा ट्रान्सफर केला जातो. त्यामुळे इथं होल क्रिएट होतो. हा कंटिन्यू होल क्रिएट झालेलाच असतो. हा होल भरून निघत नाही, त्यामुळे याला पॉझिटिव्ह चार्ज असतो. हे इलेक्ट्रॉन्स ओढण्याचं काम करतो आणि पुढे पाठवण्याचं. त्यामुळे हे होल भरून निघत नाही, त्यामुळे याला पॉझिटिव्ह चार्ज म्हणलं जातो. आणि हा निगेटिव्ह चार्ज असतो. हा होल असल्यामुळं याला ॲक्सेप्टर सुद्धा म्हणतात, कारण हा काय करतो? इलेक्ट्रॉन्सला ओढून घेण्याचं काम करतो. ओढून घेतो याचा असतो तो ॲक्सेप्टर आहे, ॲक्सेप्ट करतो. त्यामुळं पी टाईप जे सेमीकंडक्टर मटेरियल असतात त्याला ॲक्सेप्टर सुद्धा म्हटलं जातं, कारण त्याच्यामध्ये होल आहे. हे होल भरून निघतं, नंतर परत पुढं सरकवलं जातं, त्यानंतर परत हे होल राहतं. त्यामुळे हा ॲक्सेप्ट करतो, ओढून घेण्याचं काम करतो. त्यामुळे ह्याला ॲक्सेप्टर देखील म्हणलं जातं. ह्या पद्धतीने जर गेले, ज्याच्यामध्ये होल्स असतात त्याला पी टाईप म्हणतात. ज्याच्यामध्ये होल क्रिएट होतात, कोव्हॅलेंट बँड ज्यावेळेस केला जातो, ज्याच्यामध्ये ज्या अणूमध्ये किंवा ज्या सेमीकंडक्टरमध्ये मटेरियलमध्ये होल्स निर्माण होतात त्याला आपण पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल म्हणतो. याच्यामध्ये होल्स असतात. आहे पी टाईप सेमीकंडक्टरचा बॉन्ड. यामध्ये तुमचा पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल क्लिअर झाला पाहिजे. याचं सिलिकॉनचा आपण कोव्हॅलेंट बॉन्ड केला आहे तो इंडियमसोबत केला आहे. तुम्ही सिलिकॉनचा गॅलियमसोबत पण करू शकता. गॅलियमसुद्धा तुमचा ट्रायव्हॅलेंट बँड आहे, ट्रायव्हॅलेंट एलिमेंट आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल. जसं आपण सांगितलं पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये आपण ट्रायव्हॅलेंट एलिमेंट मिक्स करतो, तसंच एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये आपण पेंटाव्हॅलेंट एलिमेंट मिक्स करतो. आता हा पेंटाव्हॅलेंट एलिमेंट म्हणजे काय? जसं ट्रायव्हॅलेंटमध्ये शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात, तसं पेंटा याचा अर्थ, शब्दाचा अर्थ 5. ज्या अणूच्या शेवटच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतात त्याला पेंटाव्हॅलेंट एलिमेंट म्हणतात. असे सुद्धा एलिमेंट जे आपण म्हणले 118 पैकी काही मोजकेच एलिमेंट आहे की ज्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतात. त्याला एक्झाम्पल थ्रू आपण बघितलं, एक अँटीमनी आहे आणि दुसरा आर्सेनिक आहे. आता अँटीमनीच्या शेवटच्या कक्षेत 5 इलेक्ट्रॉन्स आहे का आपण बघूया. हा अँटीमनीचा अणूची रचना आहे. यामध्ये शेवटची कक्षा, शेवटच्या कक्षेमध्ये हा 1 2 3 4 आणि 5. याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. याचा जो सिम्बॉल आहे तो SB, अँटीमनी.
याचा ॲटॉमिक नंबर 51 आहे. शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 5. म्हणजे हा कुठला एलिमेंट आहे? हा पेंटाव्हॅलेंट एलिमेंट आहे. तसंच आपण दुसरं उदाहरण सांगितलं आर्सेनिक. आर्सेनिकसुद्धा पेंटाव्हॅलेंट आहे. आर्सेनिकच्या शेवटच्या कक्षेत आपण मोजूया. हा आर्सेनिक आहे, AS याचा सिम्बॉल आहे, याचा ॲटॉमिक नंबर 33 आहे. शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 1 2 3 4 आणि 5. ह्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत 5. याचा अर्थ हा पेंटाव्हॅलेंट एलिमेंट आहे. हे दोन अँटीमनी आणि आर्सेनिक जर तुम्ही सेमीकंडक्टर मटेरियल म्हणजे जर्मेनियम किंवा सिलिकॉनमध्ये समजा मिक्स केले तर त्यापासून तुम्हाला पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल भेटतं. ही एक प्रकारे इम्प्युरिटी, जी पेंटाव्हॅलेंट इलेक्ट्रॉन आपण म्हणतो ह्याला इम्प्युरिटी, अशुद्ध एलिमेंट आहेत ते आपण शुद्धमध्ये मिक्स करतो, म्हणजे जर्मेनियम किंवा सिलिकॉनमध्ये मिक्स करतो. तर हा एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल कसा तयार होतो? यामध्ये जसं आपण मागे सांगितलं त्याप्रमाणे आपण सिलिकॉन घेऊया किंवा जर्मेनियम घेऊया. या ठिकाणी समजा परत आपण सिलिकॉन घेतलं, मागं पण आपण सिलिकॉनशी रिलेट केला आहे ट्रायव्हॅलेंट तुमचा अणू. तर हा या ठिकाणी आपण परत सिलिकॉनच घेऊया. या ठिकाणी सिलिकॉनमध्ये शेवटच्या कक्षेत किती म्हणले आपण इलेक्ट्रॉन? 4 इलेक्ट्रॉन. ह्या सिलिकॉनचे 4 इलेक्ट्रॉन. हा पण सिलिकॉनचा दुसरा अणू, यामध्ये 4 इलेक्ट्रॉन. हा सिलिकॉनचा तिसरा अणू, याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स. आणि सिलिकॉनचा चौथा अणू, याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स. असे भरपूर इलेक्ट्रॉन्सपासून तुमचा कुठलाही पदार्थ तयार होतो. त्यामुळं सेमीकंडक्टर मटेरियल जरी तुम्ही सिलिकॉन घेतलं याच्यामध्ये भरपूर अणू असतात, पण शेजारी जे अणू असतात ते 4 असतात. हा एक जर मिक्स केला तर हे 4 सोबत तो काय करतो? संयोग करतो किंवा तो संबंधात येतो. हा जी गोल रेषा दाखवली जाते ही दाखवली आहे, याला आपण म्हणतो कोव्हॅलेंट बॉन्ड. हा जो मधला अणू दाखवला आहे हा तुमचा अँटीमनी दाखवला आहे. अँटीमनीमध्ये आपण बघितलं शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स? 5. 1 2 3 4 आणि हा मुक्त जो दिसतोय हा 5. याला आपण त्यामुळे काय म्हणतो? 5 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत असल्यामुळे पेंटाव्हॅलेंट म्हणतो. का? तर ह्याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेमध्ये. हा कुठला एलिमेंटचा अणू आहे? तर हा अँटीमनीचा अणू आहे. या ठिकाणी आर्सेनिक सुद्धा तुम्ही ठेवू शकता, त्यामध्ये पण 5च आहेत. आता ह्याच्यामध्ये 5 मुक्त इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं याचा संबंध जोडला जातो तुमच्या सिलिकॉनशी. सिलिकॉनचा हा एक अणू एक इलेक्ट्रॉन्स हा तुमच्या अँटीमनीच्या 1 इलेक्ट्रॉनशी संयोग करतो. त्यानंतर सिलिकॉनचा हा 1 इलेक्ट्रॉन्स हा दुसऱ्या अँटीमनीच्या इलेक्ट्रॉनसोबत संयोग करतो. त्यानंतर हा सिलिकॉनचा तिसरा इलेक्ट्रॉन्स हा तुमच्या अँटीमनीच्या तिसऱ्या इलेक्ट्रॉनसोबत जोडला जातो. आणि हा जो चौथा इलेक्ट्रॉन्स आहे सिलिकॉनचा, हा चौथा इलेक्ट्रॉन्स हा तुमच्या अँटीमनीच्या चौथ्या इलेक्ट्रॉनशी जोडला जातो. 4 जोडले गेल्यानंतर अँटीमनीमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स मुक्त राहतो. त्याचा संबंध कुठल्याही सिलिकॉनच्या कंटेंटशी किंवा मूलद्रव्याशी जोडला जात नाही, कारण तुमच्या अँटीमनीमध्ये जे इलेक्ट्रॉनची संख्या होती ती 5 होती. 5वा जो इलेक्ट्रॉन्स राहतो तो मुक्त राहतो, तो मुक्तपणे संचार करतो, त्यामुळे त्याला फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं होल राहत नाही, फक्त राहतो तो एक मुक्त इलेक्ट्रॉन्स. हा जो मुक्त इलेक्ट्रॉन्स आहे प्रत्येक इलेक्ट्रॉन्सवरती आपल्याला माहिती निगेटिव्ह चार्ज असतो, त्यामुळं यावरती सुद्धा कुठला चार्ज राहतो? फ्री इलेक्ट्रॉन्स असल्यावरती निगेटिव्ह चार्ज राहतो. त्यामुळे ह्याला डोनर म्हणतात. डोनर का? तर हा देऊ शकतो, म्हणजे हा जो फ्री इलेक्ट्रॉन्स राहतो तो पुढच्या अणूला तो काय करू शकतो? देऊ शकतो. त्यामुळे ह्याला काय म्हणतात? डोनर. एन टाईपचे जे सेमीकंडक्टर मटेरियल असतात हे सगळे काय असतात? डोनर असतात. आणि पी टाईपचे जे सेमीकंडक्टर असतात त्याच्यामध्ये होल्स असतात, त्याच्यामुळे ते काय असतात? ॲक्सेप्टर असतात. हे द्यायचं काम करतात आणि ॲक्सेप्टर हे घ्यायचं काम करतात. ह्याच्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स राहिल्यामुळं याच्यावरती पूर्णपणे निगेटिव्ह चार्ज असतो. आणि पी टाईपमध्ये आपण बघितलं होल्स राहिल्यामुळे त्याच्यावरती पूर्णपणे पॉझिटिव्ह चार्ज असतो. हा निगेटिव्ह चार्ज एलिमेंट आहे, सेमीकंडक्टर आहे. आणि पी टाईप जो असतो तो पॉझिटिव्ह चार्ज. एनशी तुम्ही निगेटिव्ह करू शकता. एन जो असतो तो निगेटिव्ह टाईपमध्ये धरायचा आणि पी जो असतो पी टाईप जो असतो तो पॉझिटिव्ह चार्ज धरायचा. या पद्धतीने ही रचना कळायला पाहिजे. आपण आत्ताच रिलेट केलं, आपण परत सांगूया. हा सिलिकॉनचा एक अणू, सिलिकॉनचा दुसरा अणू, सिलिकॉनचा तिसरा अणू आणि हा सिलिकॉनचा चौथा अणू. आणि त्यामध्ये एक इम्प्युरिटी आपण मिक्स केली अँटीमनीची. अँटीमनी म्हणजे 5 इलेक्ट्रॉन्स. हे प्रत्येकाचे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत सिलिकॉनचे आणि फक्त अँटीमनीचे 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर 4चा संबंध सिलिकॉनच्या 4 इलेक्ट्रॉनशी जोडला जातो. हा 1 2 3 4. फक्त अँटीमनीचा जो 1 इलेक्ट्रॉन राहतो तो फ्री राहतो, तो मुक्तपणे संचार करू शकतो, त्यामुळे त्याला आपण फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतो. आणि हा काय? डोनर आहे, हा पुढे देऊ शकतो आपण. आणि हा पूर्णपणे तुमचा निगेटिव्हली चार्ज सेमीकंडक्टर असतो. या पद्धतीने तुमचे पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल आणि एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल तयार केले जातात. ह्याच्यानंतर यापासून आपण डायोड किंवा ट्रान्झिस्टर बनवतो. त्यासाठी पण एक प्रोसेस आहे, त्यासाठी आपण एक नवीन व्हिडिओ टाकणार आहे. जास्त व्हिडिओ हा मोठा होऊ नये त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओमध्ये त्याचं
माहिती पूर्णपणे आपण सांगणार आहे. धन्यवाद आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.